नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। यासाठी काळे साहेब आणि मी आम्ही दोघेही जीवाचं रान करू यात तीन मात्र शंका आहे। तुमचा त्रुटीचा विषय दावा म्हणून मी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मागे लागलो आणि त्यांच्याकडनं 4 नोव्हेंबरला मीटिंग सुद्धा लावली होती। काळे साहेबांचाही मला फोन आला होता, पण तुम्ही साहेब कुठेतरी मीटिंग मध्ये होतात त्यामुळे तुम्हाला जमलं नाही। पण त्या 4 तारखेला 4 वाजता बरोबर प्रेस कॉन्फरन्स लागली। त्यामध्ये पहिलाच विषय होता, पहिला विषय जुन्या पेन्शनचा होता, दुसरा त्रुटी पूर्ततेचा होता, तिसरा शेवटच्या वर्गाची पटसंख्या कैरे सर शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येचा आम्ही विसरलो नाही, चिंता करू नका। त्यांना सोडवता पडोस करून सोडलेला आम्ही, सगळी माहिती सुद्धा दिली आहे, त्यांचाही प्रश्न मिटवू। पद दुरुस्तीचा विषय आहे, संच मान्यता दुरुस्तीचा विषय, अनेक लोक अनुदानापासून वंचित आहेत। तुमच्या आत्ताच ते दाखतील काय त्यांचं नाव आहे डेप्युटी डायरेक्टर, आता दम भरला त्याने मी येता साहेब म्हटलं जर का मागच्या 15 दिवसापूर्वी मी तुम्हाला फोन केला होता, तुम्ही ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांचा वाढीव टप्प्याचा आदेश अजून दिलेला नाही। 30 कॉलेज पैकी फक्त 7च कॉलेजचे दिले, बरोबर ना? मी त्यांना सांगितलं 2 दिवसात जर का तुम्ही ते आदेश वितरित केले नाही तर सभागृहामध्ये आम्हाला बोलावं लागेल। त्यांनी सांगितलं की नाही साहेब मी ताबडतोब करतो, काही त्रुटी म्हटले त्रुटी असतील संबंधित शाळेला कळवा। त्रुटी कशा काय राहतात म्हटलं, नाही तर म्हटलं काळे साहेब फार डेंजर आहेत असंच बोलत त्यांना, आणि त्यांच्याबरोबर मी पण आहे। येता येता मग आम्ही येऊ अधिवेशनावर तुमच्या ऑफिसला साहेब असं त्यांना बोललो आणि त्यांनी आश्वासन दिले की ते काम पूर्ण करणार। हरकत नाही मित्रांनो, अनुदानाच्या संदर्भात जे कुणी राहिले असतील त्यांचं अनुदान पूर्णपणे मिळेल, चिंता करू नका। आता पुढचं अरे बाबांनो 100% अनुदान, तुमचं 80%वरचं 100% आणि 20%वरचा पुन्हा भविष्य 100% अनुदान पूर्ण होईपर्यंत आम्ही दोघं गप्प बसणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो। मग आम्ही सत्तेतले आमदार, आता भविष्यात सत्ता तर राहणारच आहे, बरं की नाही? पुढे काय होईल तरी आम्ही गप्प बसणार नाही, लक्षात ठेवा। पण सत्ता फार महत्वाची असते मित्रांनो, लक्षात ठेवा। या राज्याला देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत चांगले हुशार व्यक्तिमत्व आहेत। एकनाथजी शिंदे साहेब कार्यक्षम असे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री लागले। दादांना कसं असतं सगळं बघावं लागतं, ते पण हुशार आहेत, कारण राज्यातल्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ त्यांना जुळवावा लागतो आणि त्यांना किती टेन्शन असते काळे साहेब निश्चितपणे सांगू शकतात। शेवटी त्यांना राज्याचा कारभार चालवायचा असतो, पण ज्या वेळेला शिक्षकांची, आमदारांची, सगळ्यांची शक्ती एकत्र येते त्यावेळेला निश्चितपणे गव्हर्नमेंटला काही ना काहीतरी विचार करावा लागतो आणि त्याकरता आम्ही सत्तेतून काहीतरी मार्ग काढतो। सत्ता विरोधात असतो आम्ही, तर मला वाटत नाही हा टप्पा पुढे सरकला असता, पण सत्तेत होतो त्याचा फायदा आम्ही करून घेतलेला आहे मित्रांनो, आणि भविष्यात करत राहू। जुनी पेन्शन असेल, शैक्षणिक काम असतील, अर्धवेळ शिक्षकांना पूर्ण करायचं, IT शिक्षकांचा प्रश्न सोडवायचा आहे, 136 आश्रमशाळांचा प्रश्न सोडवायचा आहे, 78 महाविद्यालयांचा प्रश्न सोडवायचा आहे, बरीच काम आहेत। आणि आता आले TETचं भूत सगळ्यांच्या मानगुटीवर। तर मला सांगा तुम्ही एक गोष्ट, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं ते माहित नाही, पण कायदा कधी आला? 1 एप्रिल 2010। TET करण्यासंदर्भात शासन आदेश कधी निघाला? 13 महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा। केंद्र शासनाचा कधी निघाला? 11 सप्टेंबर 2010 ला TET करण्यासंदर्भातला आदेश निघालेला आहे, बरोबर? सगळ्या ग्रुपवर इकडे तिकडे व्हायरल की सगळ्या शिक्षकांना TET द्यायला लागेल, सगळ्या शिक्षकांना TET द्यायला लागेल, काहीच गरज नाही। आता आम्ही सगळे आमदार एकत्र बसलो होतो, माझं तर प्युअरली या ठिकाणी मत आहे की 2010च्या अगोदरच्या कुठल्याही शिक्षकाला TETची गरज नाही। बघा काय जबाबदारीने सांगतो, सुप्रीम कोर्ट जरी म्हणत असेल तरी सुप्रीम कोर्टाला विनंती करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, काळे साहेबांनी मी दोघांनी पत्र दिली आहे आणि त्याच्यावर विचार विनिमय चालू आहे। देशामध्ये 25 ते 30 लाख शिक्षक आहेत, त्यांच्या नोकऱ्या त्यांना घरी बसू शकतं का कोणी? आजपर्यंत कोर्टाने कधी शिक्षकाच्या विरोधात निकाल दिलाय का? कधी पण कोर्ट हे शिक्षकांच्या बाजूने उभं राहील, तर यावेळेला सुद्धा शिक्षकांच्या विरोधात जाणार नाही। कोर्ट आपली परीक्षा घेते असं मला वाटतं। तुम्ही थांबा, चिंता करण्याचं कारण नाही। लोकसभेचं अधिवेशन सुरू झाले, तिथेही आवाज उठवला आणि उद्यापासून आम्ही या ठिकाणी सुरुवात करणार। महाराष्ट्र गव्हर्नमेंट
पूर्णपणे आपल्या पाठीशी हा आत्मविश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि सगळं करून पण काही गडबड झाली तर त्यातनं कसा मार्ग काढायचा आम्ही सांगू तुम्हाला, ते पण ठरवलेलं आहे. त्यामुळे टीईटीचं टेन्शन कुणी घ्यायचं नाही, बरोबर. टीईटी मधून सगळ्यांना सुटका मिळेल, चिंता करू नका. दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा गहन झाला होता की मागच्या वर्षीची संच मान्यता, त्याचंही टेन्शन सगळ्यांना आपल्याला आलं होतं. समाजाचा कॅम्प सुद्धा लावला होता. सगळ्यांशी काळेसाहेब पण बोलले, मी पण बोललो, सचिव असतील सगळ्यांशी, दादा भुसे साहेब मंत्री महोदय यांच्याशी बोलणं माझं झालं. थांबत नव्हते. शेवटी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदलापूरला आले होते. भर रस्त्यात गाडी थांबवली आणि चिठ्ठी दिली की आता दादा भुसे साहेबांशी आपण कृपया बोलावं आणि लावलेला समाजनाचा कॅम्प थांबवा. मला लगेच 10 मिनिटांमध्ये आयुक्तांचा फोन आला, म्हात्रे सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी हे स्थगित करीत आहोत. नवीन संच मान्यता या वर्षाची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एकही शिक्षक सरप्लस होणार नाही. आम्ही दोघांनी पण मागणी केली की जुने जे निकष आहेत त्याप्रमाणे संच मान्यता व्हावी. आताचा निकष जो 30 चा आहे तो 20 वर केलाय, त्याच्यापेक्षा कमी होते का? डोंगराळ दुर्गम भाग असेल, आदिवासी भाग असेल, या भागातल्या विद्यार्थी संख्येचा निकष हा बदलायला पाहिजे. याकरता आपला प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे ते आपण करून घेऊ, चिंता करण्याचे कारण नाही. आता बोलण्यासारखे ते भरपूर प्रश्न आहेत पण अधिक वेळ मला बोलायचं नाही. पण तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्रेमाने आम्हाला बोलवलं. ठाणे कुठे, मुंबई कुठे, जालना 350 450 किलोमीटर अंतरावर आहेत. आता काळे साहेबांचं तर हा मतदारसंघच आहे त्यामुळे प्रश्नच नाही. पण तुमचं सगळ्यांचं प्रेम माझ्यावर आहे, काळे साहेबांवर आहे, हे कमी होऊन देऊ नका बरं का. नक्की ना, कमी होऊन देऊ नका. जरी कमी झाले तरी आम्ही लढायचे काय थांबणार आहे. तुम्ही सांगा किंवा नका सांगू, तुम्ही फोन करण्याची गरज नाही की सर आमचा हा प्रश्न मिटवा. आम्ही तो प्रश्न जे सार्वजनिक प्रश्न आहेत ते आम्ही स्वतःहून मिटवण्यासाठी आमचं कामच आहे, आमचं कर्तव्यच आहे, ते आम्ही करणार आहोत. पण वैयक्तिक का असतील तर मी आहे, काळे साहेब निश्चितपणे आम्ही सगळेजण त्यांना प्रयत्न करूया. राज्यातल्या सगळ्या शिक्षकांना हळूहळू या सगळ्या कातड्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्न करू. अन्य आमदारांना सोबत घेऊ आणि सर्वांची मदत असते बरं का, सगळ्यांची मदत असते. कुणी फोटो येतात, कुणी फोटोच्या बाहेर राहतात, कुणी पडद्याच्या मागे राहतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की सर्वच्या सर्व आमदार आपापल्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतात. मध्ये पदवीधर असो तर शिक्षक असो, आपले सर्व समन्वय सगळे समन्वय सगळे प्रयत्न करतात आणि सगळ्यांच्या मेहनतीवर आणि यशामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो. भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांची मदत, परमेश्वराची इच्छा कृपा आणि यामुळे आपण सर्वजण पुढे जाऊ. जाता जाता एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगतो, एनपीएस वगैरे सर आम्ही प्रयत्न करणार, ते तुम्ही सांगायची गरज नाही. आम्ही बोलू पण ते क्रायटेरियात बसतं का ते पण बघितलं पाहिजे. ते सगळं आम्ही नियोजन करू, काय करता येईल तुमच्यासाठी, अन्य तुमचे काही प्रश्न तेही सोडवण्यासाठी प्रयत्न करू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तर मात्र कुणीही टेन्शन घेऊ नका, आमच्याशी बोला. पटकन लगेच आपण एखादा मेसेज टाकतो की मी आता माझं काहीतरी असं करून घेतो, असं नाही चालणार मित्रांनो. आपल्या पाठीमागे कुटुंब, त्या कुटुंबाची काळजी आपण घेण्यासाठी आपण सज्ज आहोत, करते आहोत. काही असो हम लढेंगे. काय हा आत्मविश्वास प्रत्येकाने लक्षात ठेवला गेला पाहिजे. अजिबात घाबरायचं कारण नाही, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. वाघासारखं लढायला शिकाव. हा मराठवाडा आहे, मराठवाड्याचा शिक्षक घाबरतो कोणाला नाही. किती संघटना आहेत तुमच्या, सगळ्यात जास्त नेत्या जालना जिल्ह्यात आहेत की नाही. नेत्यांचं हुकूम काय, मग घाबरायचं नाही. हा शिक्षकांना मस्के सर तुम्ही सगळ्यांनी काय केलं गेलं पाहिजे, आश्वासन दिलं पाहिजे. काही हो, एक गोष्ट मात्र जाता सांगतो, सगळ्यांनी आपण दुसऱ्याच्या मुलाला घडवण्यासाठी प्रचंड मेहनत करतो. तसा हा विभाग हा शेतकरी कामगार लोकांचा विभाग आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घ्यायला शिका. आता ज्याचं वय 30, 35, 40 आहे अशाही लोकांना कुठेतरी हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, शुगर वगैरे वगैरे असे प्रॉब्लेम दिसून येतात. म्हणून सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी घेतली गेली पाहिजे. आपण सगळेजण ना डोक्याचा व्यायाम करतो ना, ब्रेनचा व्यायाम करतो की नाही, शरीराचा व्यायाम होत नाही ना, म्हणून आजार जडले आहेत. आपण उपदेश करतो लोकांना, हे करा ते करा असं करा, स्वतः ऐकत नाही. आपण दुसरं कोणाचं ऐकतो का, आपण कोणाचं ऐकत नाही. आपल्याला आदेश सोडण्याची सवय असते. आपल्याला आदेश करायचा असेल कोणाचं ऐकायचं, कोणाचं, अरे बायकोच आहे का, बरं की नाही. आई वडील आपले बिचारे आता वयस्कर झाले, त्यांचं आपण ऐकत नाही. एकच माणूस आपल्यावर कंट्रोल ठेवतो,
कोण? मिसेसला सांगूनच ठेवा की मी जर व्यायाम केला नाही, मी जर योगा केला नाही तर काय, माझ्या जेवणातले तेल कमी कर, मीठ कमी कर. हे कोण सांगेल? तुम्ही सांगत आणि तिला सांगायचं माझ्यावर कंट्रोल ठेव बाबा. कारण या जगात माणूस एकाच माणसाला घाबरतो, कोणाला? बरोबर की नाही? तिचं ऐकायला शिकलं पाहिजे, तिचाही आदर केला पाहिजे आणि निश्चितपणे तेवढा अधिकार तिला आहे. कारण आपल्यावर कोणीतरी कंट्रोल ठेवला पाहिजे. आपलं शरीर, आपलं मन हे प्रसन्न राहिलं पाहिजे. याकरता तिलाही सांगा की माझ्याकडनं या सगळ्या गोष्टी करून घे. बरोबर? माझीही काळजी घे, तुझीही काळजी घे. आपण आपल्या स्वतःची, कुटुंबाची सगळ्यांची काळजी घ्या. मित्रांनो, एक शिक्षक हरपला तर तो पुन्हा कधी सापडत नाही. मला आज येवले सरांची आठवण येते, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. जामनिक सर, बरोबर, आपले येवले अमरावतीचे रंगारी सर, आणि हे तुम्ही सगळे लोक. टप्पा नंतर 20% आला, पण येवले सर या जगात नाही. येवले सरांसारखे, गजानन खरात सरांसारखे लोक ज्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला, पण ते आज जेव्हा या झाडाला फळं आली, ती फळं त्यांच्या नशिबी नाही राहिली. पण सगळ्या माझ्या शिक्षक बांधवांना विनंती आहे, सगळ्यांनी आपली काळजी घ्या, टेन्शन घेऊ नका. आज जामनिक सरांची मिसेस जरी आजारी असली तरी ती लवकरच बरी होणार आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद जामनिक सरांच्या मिसेसच्या मागे आहेत. चिंता करण्याचं कारण नाही. मी जाऊन आलोय, व्यवस्थित तब्येत आहे. सगळ्यांनी मिळून त्यांना काय लागलं तर हातभार लावा अशी विनंती करतो. आणि तुम्ही सर्वांनी सन्मान केला. तुमचं प्रेम असंच नेहमी ज्ञानेश्वर माते इथून हृदयात ठेवून पुढे घेऊन जाणार आहे. आपण सर्वजण एकत्र राहून शिक्षकांच्या ज्या काही समस्या असतील ते सोडवूया. आम्ही दोघंही कटिबद्ध आहोत तुमच्या समस्या सोडवण्यासाठी. एवढं आश्वासन या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.